हॅलो फ्रेंड्स, मी ईश्वरी जाधव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज रॅन्डम दिवस आहे। मी मम्मीसोबत बाहेर चालली आहे। मला जरा पेन ड्राईव्ह वगैरे घ्यायचा आहे, म्हणजे फोनचं स्टोरेज भरत आलं आहे, त्याच्यामुळे पेन ड्राईव्ह घ्यायचा आहे। म्हटलं मी त्याच्यात सगळं डेटा ट्रान्सफर करेन आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करेन। आणि आफ्टर दॅट आय हॅव सम वर्क, ते पण करेनच मी। तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला कळेल नक्की कसं कसं होतंय। तुळशीला पाणी घालत होते, कारण मम्मीने मला किती वेळचं सांगितलं तू झाडांना पाणी घालत नाही, हे करत नाही, ते करत नाही। मग म्हटलं तर चला तुळशीला पाणी तरी घालावं। सुकून गेले तो बिचाऱ्या, एवढा पावसाचा सीझन असून सुद्धा सुकून गेलेत। ती पण रेडी होते। केस बघा पिकली आहेत माझी, बट आय कॅन डू एनिथिंग। अजिबात नाही, ती मला बोलते अजिबात कलर वगैरे करू नकोस केसांना। आज असं मस्त निवांत दिवस आहे, छान वाटतंय। ते पाऊस पडण्याआधी कसा असा थोडासा अंधार पडतो, म्हणजे ऊन नाही लागत, तसा दिवस आहे। छान असं मोकळं मोकळं थंड हवा सुटली आहे। सो इकडे मागे चपलांचा सेल लागलाय, पण मला एक सुद्धा पसंत पडली नाही। काही काही आहेत त्या 800-900ला आहेत। कोण घेईल सेलमध्ये, कोण घेतं 800-900ला? त्याच्यामुळे मग गेले नाही। पण तुम्हाला ऑफकोर्स यायचं असेल तर तुम्ही या। कुठे हा सेल? HDFC सर्कल जवळ आहे हा सेल, तुम्ही येऊ शकता तुम्हाला जर यायचं असेल तर। मी आणि माझी मम्मी आता बाहेर आलो आहे, पण त्या सेलमध्ये दाखवण्यासारखं काही नव्हतंच, त्याच्यामुळे मग मी मागे ना चपला। बोल ना अगं, 800-900ला मग बाहेर घेऊ ना, सेलमध्ये घ्यायची काय गरज आहे? बोल। हो चल, बोलणार आहे की नाही तू? मी इकडे स्किन केअरचं सामान होलसेलमध्ये भेटतं, तिकडे आले। का आता मला फिटमीची पावडर घ्यायची होती, कॉम्पॅक्ट पावडर, चप्पल काढायची। आलो परत। ब्लॉगिंग तुमचं किती की काकी जाऊन लपल्या। मला मेबलिनची फिटमीची 130 कॉम्पॅक्ट पावडर। सगळे मी आल्यावर अवतार बदलतात। चांगलं आहे की दुकान येते की तुमचं? हो चांगलं आहे। आणि का की ते मेकअपचं सामान ठेवायला पाऊच असतात बघा, ते आहेत ना? ते पण दाखव। हा हा 130 साठी कुठे कॉम्पॅक्ट येते? 130 हा हा हे काय बघा, नाही त्याच्यात नाही येत ना, म्हणून ते। पण हीच ना फिटमी। आणि मला काय हवंय अजून? ब्लॉगिंग चालल्यावर मग काही काम करायला लागत नाही। हा ना, पण अजून नाही ना चालले, चालायला पाहिजे लवकरात लवकर। फेस वॉश हवाय मला। कुठला चावी राहिली होती, मी दरवेळी काही ना काहीतरी विसरते। झालंय सामान घेऊन काकींच्या शॉप मधून। ह्या शॉपला तुम्ही नक्की या। पत्ता सांगा तुम्ही। पत्ता सांगा काकी। पत्ता सेक्टर 19 शिवा कॉम्प्लेक्स, नवी मुंबई। आणि होलसेल मध्ये 128 GB पेन ड्राईव्हचे 900 रुपये आणि 32 GB पेन ड्राईव्हचे 400 रुपये। बापरे, किती महाग आहेत पेन ड्राईव्ह। पहिले आमच्या घरात असे पडून असायचे, तेव्हा त्याचा काहीच यूज नव्हता, आणि आता कितीतरी यूज आहे पेन ड्राईव्हचा। मी बाहेर आले, बाहेर किती हवा सुटली। आता पावसाचं वातावरण झालंय म्हणून तसं आहे। आणि मी ॲज युजल कायम झुडिओत आले, बघते काही सेल लागलाय काय, आता सेल असेल तर घेईन, नाहीतर राहिलं। काहीच नाही घेतलं झुडिओमध्ये। त्यांना विचारलं सेल कधी आहे, तर ते बोलले 1 ऑगस्ट पासून 31 ऑगस्टला सेल लागतो, तेव्हा या। तेव्हा बरेच कपडे ते सेलमध्ये काढतात। म्हटलं बघावं जरा येऊन। आता मला असं वाटलं की पावसाळा सुरू होतो तर काहीतरी सेल वगैरे असेल, पण आता काहीच नाही असेल। उगच कशाला ना।
जर तेव्हा सेलमध्ये कपडे स्वस्तात मिळतात तर आत्ता घेऊन कशाला पैसे वाया घालवायचे आपण आपलेच. म्हणून म्हटलं थोडंसं थांबावं आणि ऑगस्टमध्ये घ्यावं. तसे आत्ता एवढं मेजर आवडण्यासारखं काही नव्हतं. पण मम्मी तिकडचे कॉटनचे कुर्ते जाड आहे का? जाड कॉटन आहे. झुडिओमध्ये जे कॉटनचं कुर्ते मिळतात ना ते सगळे जाड आहेत. त्याच्यामुळे यू कॅन ॲटलिस्ट ट्राय तरी करू शकता एखाद्या वेळी. बायकांना डिस्काउंट दिसला की ते लगेच साड्यांच्या शॉपमध्ये घुसतात. मी नाही अजिबात. हे बघा आजचा माझा आउटफिट हा आहे. स्कर्ट आणि काय टी शर्ट, समथिंग न्यू. हे बघा दिसतंय मला पूर्ण आउटफिट. आज आमचा काहीच न घेण्याचा दिवस आहे. कारण आम्ही फक्त दुकानांमध्ये जातोय येतोय आणि काहीच घेत नाहीये. वैतागाला असं मोकळं फिरायचं म्हटलं ना मग कंटाळा येतो. पण आता काय फिरल्याशिवाय कळत पण नाही ना बाहेर किती प्राइस कितीला आहे ते. पण खरंच कपड्यांमध्ये खूप पैसे घालणं म्हणजे वेस्ट ऑफ मनी आहे. हां इकडेच जायचं. हां आत्ता जस्ट घरी आले आणि बसलेच आहे. पाणी प्यायचं लय तहान लागली पण आता कोण उठणार. बाळा पाणी आण ना प्लीज. पाणी आण प्लीज. येस आण ना रे पाणी. दिलं मला बिचाराने पाणी आणून. चांगलंय तसं. तुम्हाला माझ्या विंडोमधून सुद्धा मीच दिसत असेल हे बघा व्हिडिओमध्ये. आणि आता मी चालले आहे फेशियल करायला खाली. म्हणजे जरा लांब आहे ते तिकडे चालले. आणि ह्या बॅगेत काय आहे तर ह्या बॅगेत माझे फेशियलचे किट आहेत. सो आज मी फेशियल करणार आहे. आणि तुम्ही व्लॉगमध्ये बघा. आय डोंट थिंक सो की मी याच्या स्टेप बाय स्टेप टाकेल म्हणून. बरं नाही वाटत ऍक्च्युली तसं. नाहीतर मी 100% टाकला असता. हां पण मी माझा आफ्टर आणि बिफोर रिझल्ट नक्की दाखवेन तुम्हाला. आणि माझे फेशियलचे प्रोडक्ट्स दाखवते तुम्हाला. 1 सेकंड. हे माझे फेशियलचे प्रोडक्ट्स आहेत. हे बघा स्किन व्हाईटनिंगचा जेल आहे ग्रेसलॉन कंपनीचा. स्किन व्हाईटनिंगचा स्क्रब आहे. स्किन व्हाईटनिंगची क्रीम आहे आणि स्किन व्हाईटनिंगचा पॅक आहे. हे मला टोटल 600 रुपीजला पडलं होतं. पण लिटरली हे तुम्हाला 1-2 वर्ष तर आरामात जाईल. आणि मी हे असं का घेऊन ठेवते कारण स्वस्तात पडतं. आपल्याला फक्त काय केलं ते म्हणजे आपण त्यांच्याकडून करून घेणार आहे. त्यांचे आपल्याला 200 रुपये वगैरे द्यायला लागतात. बाकी काही द्यायला लागत नाही. त्याच्यामुळे असं किट नेहमी आणून ठेवायचं प्रत्येकाने. आणि मी म्हणजे मी घरीच करते. पण ना मी घरी केल्यावर मला इतकं रिलॅक्सेशन भेटत नाही. त्याच्यामुळे मी आता ह्यावेळी बाहेर जायचं ठरवलं. सो अदरवाईज काही फंक्शन वगैरे असेल तर मी लिटरली बाहेर जाऊनच करते. पण आता आपल्याला काही फंक्शन नाही काही नाही. आणि मला मी म्हणजे डोकं दुखतंय. सो मसाज चांगला होईल. चांगले फेसचे पॉईंट्स वगैरे प्रेस होतील. त्याच्यामुळे म्हटलं की आता फेशियल करायला खाली जाऊ. खाली म्हणजे बाहेर. बघ इकडं कशी दिसते सुंदर. अप्सरा आहे माझी आई. डोलू बघ तिचा मेकअपचा खजाना बघा. बघू मम्मी मधला भांग तुला कसा दिसतो. छान दिसतो अगं. छान दिसतो अगं. छान दिसतो गो माझी पुलू. पिलू छान दिसत. चल बाय. हे बघ हे करायला चालले ना. हा विचारलं ती बोलली आहे म्हणून. हा मी आले आता पार्लर मध्ये. कुठलीही ट्रीटमेंट करायची असेल तर मी जनरली ह्या ताईकडेच येते. खूप छान ट्रीटमेंट करते. आणि हिच्याकडे ना आता सध्या हायड्रा फेशियल सुद्धा म्हणजे ही करते शिकलीये ती. किती घेतात हायड्रा फेशियलचे चार्जेस ताई किती घेते. अच्छा म्हणजे तसे तिच्याकडे हायड्रा फेशियलची ऑफर चालू आहे. आत्ता 1500 आहे ना. हां पण नॉर्मली 3000 आहे. आणि तुम्ही बाहेरच्या मोठ्या मोठ्या पार्लरमध्ये गेलात तर तुम्हाला 5 ते 6 हजाराच्या खाली तर कुठेच नाहीये. यू कॅन ॲटलिस्ट वन्स एकदा तरी ट्राय करून बघा. तुम्हाला खूप छान वाटेल. अमेझिंग रिझल्ट आहे तिचे. ट्राय करून घ्या. म्हणजे मी अजून ट्राय केलेलं नाहीये पण मी नक्की ट्राय करेन. तेव्हा मी ब्लॉगमध्ये ते नक्की घेईन. आणि मी मुद्दामून मेकअप नाही रिमूव्ह केला. मेकअप इन द सेन्स मी मेकअप काही केलेला नव्हता. मी सनस्क्रीन लावलेली. त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर. मी टॅल्कम पावडर कधीच लावत नाही. माझं म्हणजे ऍक्च्युली पहिले लावायचं पण टॅल्कम पावडरमध्ये टॅल्क नावाचं इन्ग्रेडियंट असतं. त्याने ना लावलेला चेहरा खूप चांगला दिसतो आपल्याला. म्हणजे असं ग्लोईंग दिसतो. पण नंतर त्याने पॅचेस ब्लॅक पॅचेस व्हाईट पॅचेस असे पडायला लागतात. त्याच्यामुळे मग मी टॅल्कम कॉम्पॅक्ट पावडर यूज करायला लागले. पण आता मी आणि हा लिपस्टिक
माझी बऱ्यापैकी ब्राऊन शेडची असते. डेली यूजसाठी ब्राऊन कलर मला आवडतो आणि काही फंक्शन असेल तर मग रेड वगैरे ठीक आहे. बापरे केस बघा कसे पिकले आणि मी हायलाईट केलेलं पण आता ते गेलंय. हां म्हणजे खाली आलंय. सो माझा आफ्टर बिफोर रिझल्ट तुम्हाला मी दाखवेन. बघा स्टे ट्यून. मी जो हा किट घेऊन आले आहे याच्यात क्लिन्झिंगचं ऑप्शन नाहीये. तसं आपण नॉर्मली जेव्हा फेशियल करायला जातो त्याच्यात 5 पॅक असतात. क्लिन्झिंग, स्क्रबिंग, जेल, क्लिन्झिंग, स्क्रब, जेल, क्रीम आणि पॅक, हे असं 5 डब्बे असतात. पण याच्यात 4च डब्बे आहेत. पण तुम्ही जे आपण कुठल्या पार्लरमध्ये जात असाल त्यांना म्हणावं क्लिन्झिंग तुम्ही तुमच्या याने करा, किंवा तुम्ही जर घरी करत असाल तर तुमच्याकडे रॉ मिल्क म्हणजे कच्चं दूध असेल ना तर त्याने तुम्ही क्लिन्झिंग करा आणि त्याच्यानंतर ह्या फेशियलच्या स्टेप्स फॉलो करा. आताच मी तुम्हाला सांगून ठेवते. हे बघा माझं आता फेशियल करून झालेलं आहे. मला तर लिटरली झोप आली होती, झोप. ह्या मॅमने केलंय माझं फेशियल. ह्याच ओनर आहेत पार्लरच्या आणि माझ्या मागे हायड्रा फेशियलची मशीन ठेवली, मी ती दाखवते. पण आधी माझा फेशियल केलेला फेस बघा, एकदम असं भारी आणि मोकळ मोकळ वाटतं. मी झोपले होते, त्यांनी मला उठवलंय. काय काय आहे तू जरा सांगतेस का? स्किनच्या 3 लेयर्समध्ये वर्क करतो, जसं की हायड्रेशन देतो, परत स्किन टाइटनिंगसाठी बेस्ट आहे, परत सिरम्स यूज करतो आम्ही, म्हणजे 3 लेयर्समध्ये वर्क करतो. आणि टाइटनिंग म्हणजे सगळ्यात म्हणजे जास्त इफेक्ट आहे फेशियलचा. ओके. आणि एलईडी लाईट पिगमेंटेशनसाठी, स्किन टाइटनिंगसाठी खूप सारे. आणि हे काय आहे? हे सगळं सिरम्स आहे, जसं की सेन्सिटिव्ह स्किनसाठी, नॉर्मल स्किनसाठी. अच्छा. स्किनसाठी अलग अलग सिरम यूज होतो. आणि याच्यात काय दिसतं? याच्यामध्ये ते सेटिंग करायला टाइमर आहे. ओके. आम्ही याच्यात टाइमर सेट करतो. ओके. आणि हे नाकाचं काय काय आहे? ब्रॅकेट्स वगैरे स्क्रबर आहे. हा ॲब्रेशन आहे. अच्छा. म्हणजे स्किन मध्ये लिक्विडला हे करतो. आणि हा डर्मा रोलर आहे. अच्छा. परत हा आईस म्हणजे असं कुलिंग इफेक्ट येतो. आणि हा RF आहे, ह्याच्याने स्किन टाईट होतो. टाईटनिंगसाठी. आणि हे स्किन मध्ये सिरमला इन्फ्यूज पेनिट्रेट करतं ते सिरमला. ओके. स्प्रे करू म्हणजे याचं बेनिफिट खूप चांगलं आहे. हा 10-in-1 आहे मशीन. ओके. सो तुम्ही आता ऐकलंय ह्या मशीन बद्दल. मशीनच्या ओनरनीच म्हणजे पार्लरच्या ओनरनेच सांगितलेलं आहे आणि ह्या स्वतःच करतात. सो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. जोपर्यंत ऑफर आहे ना तोपर्यंतच करून घ्या, मी तर म्हणते. नंतर थोडंसं महाग होणार आहे, जास्त तर नाही होणार आहे पण थोडंसं होईल. बाकी पार्लर्समध्ये खूप प्राइस आहे या फेशियलची. 4000 5000 घेतात ना, आणि अजून मोठे मोठे असतील तर ते 6000 वगैरे पण घेतात. O3चा फेशियल सुद्धा 2500ला देते. O3चा फेशियल 2500ला. ओके. सो तुम्ही नक्की विजिट करा. आता ड्रेस चेंज केलाय. बापरे, ड्रेस चेंज केल्यानंतर जे सुख भेटतं ना ते एक्स्ट्रीम छान असतं. आणि फेस फक्त वॉश केलाय, साध्या पाण्याने वॉश केलाय आणि तो पुसलाय, तरी पण चेहरा चांगला दिसतोय. ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मी बड्डेच्या दिवशी जो गाऊन घातलेला, 1 पीस घातलेला, तो एकदा जरा चेक करते. आज सकाळी मी वॉश केलाय, मला बघायचं. त्याला थोडेसे ना तेलकट डाग लागलेले आणि काही केकचे वगैरे थोडेसे डाग लागलेले. मला बघायचं तो निघला की नाही, कारण तो ड्रेस खूप छान आहे. मला अजिबात असं सहन नाही व्हायचं. एकदा चेक करते. तरी माझी मम्मी मला बोलत होती तुझा वापरच नीट नाहीये, तू नंतर एकदा बर्थडे झाल्यानंतर तो ड्रेस काढून ठेव वगैरे 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 काय 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 बोलत होती. ती आता पण मला ओरडत होते, पण म्हटलं एकदा बघते जरा नीट. ते बघा ड्रेस मी आताच सुकत घातलेला, तो काढलाय. एकदा चेक करते, बघा म्हटलं कुठे कुठे डाग आहेत की सगळे गेलेत. मम्मी इकडे ये ग. हा ड्रेस बघ बरं, असं वरती करून दाखव बरं, बघू डाग निघलेत का. बघ बरं एकदा चेक कर. नाही ना, सुकला नाही अजून, थोडासा ओला आहे बघ. हा खूप मोठा घेर आहे ना, आणि त्याचा पावसाळा आहे पण नाही डाग ना. हा बघ, हा ओला आहे ना. अगं नाही ग, तू त्यालाच नाहीये का, त्यालाच आहे. अजून ओला आहे ग थोडासा. मी आता टेरेसवर वॉक करायला आले होते. जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. इकडे ना नीट लाईट येत नाहीये, लाईटीच्या खालीच उभे राहिले, नाहीतर मध्ये चेहरा असा चांगला दिसत नाही. व्हिडिओमध्ये थोडेसे मुंग्या आलेल्यासारखे दिसतात. मागे तुम्हाला दिसत आहेत, माझ्या मागे ना चेअर्स अरेंज केलेल्या आहेत. लेट मी शो यू 1 सेकंड. हे बघा, माझ्या मागे चेअर्स अरेंज केलेल्या होत्या का तर उद्या सोसायटीची जनरल मीटिंग आहे. इयरमधून एकदा केली जाते ही. उद्या सोसायटीची जनरल मीटिंग आहे, इयरमधून एकदाच असते.
त्याच्यामुळे इथे उद्या मीटिंग होणार आहे, त्याच्यासाठी अरेंजमेंट आहे. त्याच्यामुळे मी इकडे ह्या साईडला वॉक करत नव्हते, म्हणून त्या साईडला वॉक करत होते. अदरवाईज मी त्या साईडलाच वॉक करते. सो आजचा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि माझे असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मग बाय बाय, गुड नाईट.